जर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बनवत जर असाल तर आत्ताच चॅनल बंद करा, नाहीतर तुमचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं। आणि शॉर्ट व्हिडिओ टाकून तुम्ही तुमचा वेळही वाया घालवू नका। तर श्री स्वामी समर्थ। तर जर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ जर टाकत जर असाल तर तुम्ही दिवसाला जर एक शॉर्ट व्हिडिओ जर टाकत असाल तर तुम्ही आत्ताच शॉर्ट व्हिडिओ टाकणं बंद करा। कारण चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर जर तुमच्या व्हिडिओला जर 1000 जर व्ह्यू जर आले तर तुम्ही त्यातून फक्त 1 ते 2 रुपये कमवू शकतात। तर त्यासाठी काय करायचं, तर शॉर्ट व्हिडिओ चॅनलच्या मॉनिटायझेशनची अपेक्षा न करता शॉर्ट व्हिडिओ पासून कसे पैसे कमवायचे तर ते मी आज तुम्हाला सांगणार आहे। आणि जर तुम्हाला शॉर्ट व्हिडिओचं चॅनल जर मॉनिटाईज जर करायचं जर असेल तर 3 महिन्यामध्ये शॉर्ट व्हिडिओचं चॅनल हे मॉनिटाईज करावं लागतं। तर ते कसं, तर 3 महिन्यामध्ये तुम्हाला 10 मिलियन व्ह्यू चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी लागतात आणि 1000 सबस्क्रायबर लागतात। तर चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी शॉर्ट व्हिडिओचे व्ह्यू हे 3 महिने कसे काउंट केले जातात। जर तुम्ही जानेवारी, फेब्रुवारी, मार्च ह्या 3 महिन्यांमध्ये जर तुमचे 10 मिलियन व्ह्यू जर कंप्लीट झाले नाही तर काय होतं की हा जानेवारीचा महिना जातो आणि फेब्रुवारी, मार्च, एप्रिल हे 3 महिने काउंट केले जातात। तर अशाच पद्धतीने ही प्रोसेस पुढे चालू असते। अशा पद्धतीने चॅनल शॉर्ट व्हिडिओचं मॉनिटाईज होत असतं। तर लॉंग व्हिडिओमध्ये काय होतं की तुम्हाला जेवढा तुमचा वॉच टाइम असतो त्यानुसार पैसे मिळतात। ज्या पद्धतीची तुमची कॅटेगरी आहे त्यानुसार तुम्हाला पैसे मिळत असतात। तर लॉंग व्हिडिओमध्ये तर खरं आहे आपण भरपूर पैसे कमवू शकतो, कारण ज्या कंपन्याच्या वेगवेगळ्या ॲड आपल्या व्हिडिओवरती लागतात तर त्यातल्या 55% पैसे हे आपल्याला मिळतात आणि 45% हे यूट्यूबरला जातात। तर अशा माध्यमातून आपण लॉंग व्हिडिओमध्ये पैसे कमवू शकतो। पण शॉर्ट व्हिडिओमध्ये जसं की मी तुम्हाला सांगितलं की जर 1000 व्ह्यू जर आले असेल तर त्यानुसार तुम्ही फक्त 1 ते 2 रुपये कमवू शकतात। तर शॉर्ट व्हिडिओमध्ये जास्त पैसे कमवण्याची वेगळी पण पद्धत आहे। वेगवेगळ्या कंपन्या ह्या काय करते, त्यांच्या ब्रँडचं प्रमोशन करण्यासाठी जास्तीत जास्त शॉर्ट क्रिएटरचाच वापर करतात। त्यामुळे ब्रँड प्रमोशन हे जास्त करून शॉर्ट व्हिडिओच्या चॅनलवाल्यांना जास्त मिळतं। आणि तुम्ही ह्या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून पहिल्या व्हिडिओपासून पैसे कसे कमवू शकतात, तर तुम्ही तुमच्या चॅनलवरती ॲफिलिएट मार्केटिंग करू शकता। जसे की तुम्ही वेगवेगळ्या कंपन्यांचे प्रोडक्ट हे तुमच्या चॅनलच्या व्हिडिओवरती त्याची लिंक टाकून शेअर करून पैसे कमवू शकतात। तर तुमच्या चॅनलच्या म्हणजेच व्हिडिओच्या माध्यमातून जो प्रोडक्ट विकला जाईल त्याची टक्केवारीनुसार तुम्हाला पैसे मिळतात। आणि तुम्ही विशलिंक ॲपचा वापर करून सुद्धा मिशो, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट यांचे प्रोडक्ट तुम्ही तुमच्या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून विकून पैसे कमवू शकतात। शॉर्ट व्हिडिओच्या मॉनिटायझेशनच्या माध्यमातून पैसे खूप कमी मिळतात, परंतु अशा वेगवेगळ्या भरपूर पद्धती आहे की त्यानुसार तुम्ही तुमच्या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून भरपूर प्रमाणात पैसे कमवू शकतात। तर याचा संपूर्ण डिटेल व्हिडिओ जर तुम्हाला लागत जर असेल तर तुम्ही कमेंट करू शकता, त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल। आणि जर तुम्हाला तुमचे शॉर्ट व्हिडिओ जर व्हायरल जर करायचे जर असेल तर तुम्हाला दिवसातून 1 नाही तर तुम्हाला दिवसातून 3 व्हिडिओ व्हायरल करायचे आहे। तर ते कसे, तर सकाळी 1, दुपारा 1 आणि रात्री 8 वाजता 1 अशा पद्धतीने 3 व्हिडिओ तुम्हाला हे एका दिवसात शेअर करायचे आहे। म्हणजे मग तुमचे व्हिडिओ हे जास्तीत जास्त व्हायरल जातील आणि चॅनल सुद्धा लवकर मॉनिटाईज होईल। आणि जर तुम्हाला फक्त शॉर्ट व्हिडिओचं चॅनल मॉनिटाईज करून पैसे कमवायचे जर असेल तर तुम्ही आत्ताच चॅनल बंद करा किंवा मग शॉर्ट व्हिडिओ टाकणे आत्ताच थांबवा, किंवा मग ह्या वेगळ्या पद्धतीने तुम्ही शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून पैसे कमवा। तर आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आणि जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि नसेल आवडली तर व्हिडिओला डिसलाईक करा। आणि तुम्ही अशीच माहिती जर तुम्हाला बघायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर आपण आपल्या चॅनलवरती फ्री प्रमोशन करत असतो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा आणि कमेंटमध्ये तुमचं चॅनलचं नाव नक्की शेअर करा। पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्या व्हिडिओचं फ्री प्रमोशन केलं जाईल। तर आजचा व्हिडिओ इथंच थांबूया आणि श्री स्वामी समर्थ। परत भेटूया अशाच एका नवीन माहितीच्या व्हिडिओमध्ये।